नमस्कार. आपल्या सगळ्यांचं चॅनलवर मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच खऱ्या घटनांवर आधारित सत्य कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ही घटना गुन्हेगारी चौकटी पलीकडची असून नात्यांच्या नावाखाली झालेल्या अमानुष विश्वासघाताची धक्कादायक कहाणी आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात घडलेली घटना आज राजस्थानमधील हनीमून मर्डर म्हणून ओळखली जाते आणि ती ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील शादुलनगर परिसरात राहणारी अंजली अगदी 23 वर्षाची होती. शिक्षणात हुशार, एमकॉम शिकणारी, दिसायला साधी पण स्वभावाने शांत आणि सुसंस्कृत अशी तिची ओळख होती. गावात आणि नातेवाईकांमध्ये ती एक आदर्श मुलगी म्हणून ओळखली जात होती. तिच्या आयुष्यात मात्र एक गुप्त अध्याय होता जो ती सर्वांपासून लपवत होती. अंजली दीर्घकाळापासून संजय उर्फ संजू नावाच्या तरुणाच्या प्रेमात होती. संजू हा शिक्षणाने फारसा पुढारलेला नव्हता आणि लग्न समारंभामध्ये वेटर म्हणून काम करीत होता. अंजलीच्या कुटुंबाला या प्रेमसंबंधाची कल्पना होती, पण हा संबंध त्यांना मान्य नव्हता. कुटुंबियांनी अंजलीच्या इच्छेविरुद्ध 30 ऑक्टोबर 2025 रोजी तिचं लग्न 27 वर्षाच्या आशिष कुमार सोबत लावून दिलं. आशिष हा उच्च शिक्षित, भूगर्भशास्त्रात MSc पूर्ण केलेली आणि BEd करत असलेला तरुण होता. त्याचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या सधन होतं. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. आलिशान गाड्या, पाहुण्यांची गर्दी, आनंदाचं वातावरण पाहून कुणालाही वाटलं असतं की हा विवाह परिपूर्ण आहे. विशेष म्हणजे अंजली आणि आशिषच्या कुटुंबामध्ये 50 वर्षापासून घनिष्ठ संबंध होते. या दोन्ही कुटुंबामध्ये आधीही 3 विवाह झाले होते. त्यामुळे हा विवाह केवळ 2 व्यक्तींचा नव्हता तर 2 घराण्यांमधील विश्वासाचं प्रतीक मानला जात होता. आशिषचं बालपणही वेगळंच होतं. लहानपणापासूनच त्याला त्याच्या काका काकूंनी दत्तक घेतलं होतं, कारण त्यांना स्वतःचं मूल नव्हतं. त्यांनी आशिषला आपल्या पोटच्या मुलासारखं वाढवलं होतं, शिक्षणही केलं होतं आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आधार दिला होता. ह्याच दत्तक आईने आपली भाची अंजलीसोबत आशिषचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर अंजली सासरी चांगली रुळली होती. ती सासू सासऱ्यांची प्रेमाने वागायची, घरातली कामं करत होती आणि बाहेरून पाहता तिच्या वागण्यात कधीही संशयास्पद दिसत नव्हतं. पण तिच्या मनात संजूविषयी प्रेम अजूनही जिवंत होतं. लग्नानंतर काही दिवसातच अंजलीने आशिषकडे एक मागणी केली. तिला श्रीगंगानगरमध्येच आपलं शिक्षण सुरू ठेवायचं होतं. बाहेरून पाहता ही मागणी स्वाभाविक वाटत होती, पण तिच्या या मागणीमागे खरा हेतू वेगळाच होता. संजू श्रीनगरमध्ये राहत होता आणि त्याच्या जवळ राहण्यासाठीच अंजलीचा हा आग्रह होता. मात्र आशिषने तिची ही मागणी नाकारली. हाच नकार अंजलीच्या मनात अधिकच चीड निर्माण करणारा ठरला. हत्या होण्याच्या सुमारे 16 दिवस आधी अंजली आपल्या आईवडिलांच्या घरी गेली. तिथेच तिने गुपचूप संजूची भेट घेतली. या भेटीत केवळ भावना व्यक्त झाल्या नाहीत तर एक भयानक निर्णय घेण्यात आला, आशिषला संपवण्याचा. त्या दिवशी अंजली आणि संजूने आशिषच्या हत्येचा संपूर्ण कट आखला. कोणत्या दिवशी, कुठे, कशा पद्धतीने आणि कोणाच्या मदतीने हे सगळं करायचं याची सविस्तर योजना करण्यात आली. 30 जानेवारीची संध्याकाळ उजाडली. 3 महिन्याचा संसार नुकता सुरू असताना अंजलीने आशिषला जेवणानंतर फिरायला बाहेर जाण्यासाठी पटवलं. सुरुवातीला आशिषचा चुलत भाऊ अंकित आणि त्याची पत्नीही सोबत होते. काही अंतर गेल्यानंतर आशिषने त्यांना घरी सोडलं. त्यानंतर अंजलीच्या आग्रहावरून तो रावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्मनुष्य रस्त्याने पुढे गेला. साधारणपणे आशिष त्या रस्त्याने कधीच जात नसे, पण त्या दिवशी त्याला कल्पनाही नव्हती की अंजली त्याला थेट मृत्यूकडे घेऊन चालली आहे. त्या सुनसान रस्त्याच्या कडेला झुडपांमध्ये संजू आधीच दबा धरून बसला होता. त्याच्यासोबत रोहित, बादल हे त्याचे 2 मित्रही होते. अंजलीने दिलेल्या इशाऱ्यावरून तिघांनी एकदम आशिषवर हल्ला केला. लाकडी काठीने त्याच्या डोक्यावर वार करण्यात आले. डोक्याला गंभीर जखमा झाल्या, पण तरीही आशिषचा मृत्यू झाला नाही. तेव्हा आरोपींनी मफलरने त्याचा गळा दाबला आणि निर्दयी हत्या केली.
हत्येनंतर या गुन्ह्याला अपघाताचं स्वरूप देण्यासाठी अंजलीने स्वतःची भूमिका अचूकपणे बजावली. तिने आशिषचा मोबाईल फोन आणि आपले कानातले संजूला दिले, जेणेकरून चोरीचा संशय निर्माण होईल. त्यानंतर ती रस्त्यावर आडवी पडली आणि बेशुद्ध झाल्याचं नाटक केलं. काही वेळातच स्थानिक लोक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. आशिषला रावळा कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सुरुवातीला ही घटना हिट अँड रन अपघात असल्याचं भासवण्यात आलं. अंजली अधूनमधून शुद्धीवर येत होती, पुन्हा बेशुद्ध पडत होती आणि अपघातात आपले दागिने चोरीला गेल्याचं सांगत होती. मात्र शवविच्छेदन अहवालात डोक्याला झालेल्या गंभीर जखमा आणि गळा दाबल्यामुळे श्वास रोखल्या गेल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. अंजलीच्या जबाबातील विसंगती आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि अखेर संपूर्ण कट उघडकीस आला. सत्यासमोर येताच दोन्ही कुटुंबावर दुःखाचा आणि संतापाचा डोंगर कोसळला. आशिषच्या वडिलांनी अंजलीला मृत्यूदंड देण्याची मागणी केली. दुसरीकडे अंजलीच्या काकांनीही उघडपणे सांगितलं की ती त्यांची भाची असली तरी तिने केलेल्या कृत्याला माफी नाही. 50 वर्षाची नाती, सन्मान आणि विश्वास एका रात्रीत चिरडले गेले होते. ही घटना आपल्याला एकच धडा देते. प्रेम जर चुकीच्या मार्गावर गेलं तर ते माणसाला इतकं अमानुष बनवू शकतं की तो समोरच्याच्या आयुष्याची किंमतही विसरतो आणि त्याची शिक्षा संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभर भोगावी लागते. हा खून केवळ एका व्यक्तीचा नाही, तर एका विश्वासाचा, एका नात्याचा आणि एका नव्या संसाराचाही अंत होता. लग्नासारख्या पवित्र नात्यातून उभा राहणारा विश्वासच या हत्येचं सर्वात मोठं शस्त्र ठरला. अंजलीने स्वतःचा पती असलेल्या आशिषचा विश्वास संपादन केला आणि त्याच विश्वासाच्या जोरावर त्याला मृत्यूकडे घेऊन गेली. ही हत्या रागाच्या भरात झालेली नव्हती, तर शांत डोक्याने आखलेला, दिवसानुदिवस रचलेला कट होता. भारतीय कायद्यानुसार अशा पूर्वनियोजित आणि क्रूर हत्येला अत्यंत गंभीर गुन्हा मानलं जातं. खुनाचा कट रचणारी व्यक्ती प्रत्यक्ष वार करण्याइतकीच दोषी धरली जाते. त्यामुळे या प्रकरणात अंजली, तिचा प्रियकर संजू आणि त्याचे दोन्ही साथीदार हे सगळेच कायद्याच्या नजरेत समान गुन्हेगार ठरतात. न्यायालय अशा गुन्ह्यात दया दाखवत नाही, कारण अशा घटनांनी समाजाला नैतिक पाया हादरतो. अशा गुन्ह्यांना शिक्षा झालीच पाहिजे, कारण न्याय केवळ मृतासाठी नसतो, तो जिवंत समाजासाठी असतो, जेणेकरून पुन्हा कुणी नात्याच्या नावाखाली मृत्यूची योजना आखण्याचं धाडस करू नये. अंजलीसारख्या महिलेने जिने विश्वास आणि लग्नाची पवित्रता नष्ट करून नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, अशा अंजलीला कोणती शिक्षा मिळायला हवी? फाशी, जन्मठेप की अजून काही वेगळी कठोर शिक्षा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.